पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी अखेर माढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे। माढ्यातून कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबतचे पत्ते पाटील यांनी अद्याप ओपन केले नाहीत। अभिजित पाटील यांनी माढा मतदारसंघात निवडल्याने आता माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे। कारण परिचारकाने विधानसभा लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे त्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे। त्यामुळे पंढरपूरकरांना परिचारकांनी निर्णय प्रतीक्षा करावी लागणार आहे। पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार समाधान आवताळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, विद्यमान अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या नावाची चर्चा होती। याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे यांचे उमेदवार राज ठाकरेंनी घोषणा केली आहे। त्यामुळे पंढरपुरातील दोघांचे उमेदवार निश्चित झाल्याचे मानले जात आहे। विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी माढ्याचा पर्याय निवडल्याने पंढरपूरमधील एकाच स्पर्धकांची संख्या कमी झाली आहे। आता महायुतीकडून पंढरपुरात कोणाला उमेदवार मिळते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे। महायुतीच्या उमेदवारासाठी आमदार समाधान आवताळे यांच्याबरोबरच माजी आमदार प्रशांत परिचारक यांचाही दावा असणार आहे। कारण त्यांनी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत माघार घेत समाधान आवताळे यांना पाठिंबा दिला होता। त्यामुळे आता आपल्याला उमेदवार मिळावे असा प्रश्न परिचारक गटाचा आग्रह आहे। प्रशांत परिचारक यांनीही विधानसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत स्पष्टपणे दिले आहेत, मात्र कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवणार याबाबतचे कोणतेही भाष्य केले नाही। त्यामुळे समाधान आवताळे यांना पुन्हा भाजपची उमेदवारी मिळाली तर प्रशांत परिचारकांची भूमिका काय असणार याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे। सोलापूर निवडणुकीत मोहिते पाटील यांनी ज्याप्रमाणे धाडस दाखवले तसा निर्णय प्रशांत परिचारक येणार का, हा एक खरा प्रश्न आहे। भाजपने विद्यमान आमदार समाधान आवताळे यांना पुन्हा उमेदवारी दिली तर परिचारकांची भूमिका काय असणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे। संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे। तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे भाजपने तिकीट न दिल्यास प्रशांत परिचारक हे निवडणूक लढवण्याची भूमिका काय घेणार आणि घेतला तर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याची उत्सुकता लागली आहे।